एक दिवस जात नाही की मी रडत नाही, कळलं का? तर आपण बघणार आहोत रोहिणी पारधी यांनी टोकाचं पाऊल एवढं का उचललं असेल, याच्या मग काय कारण असेल, तर आपण आज बघणार आहोत. तर सात मैत्रिणींची या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर चला तर मग बघूया या मागचं रहस्य. आपण रोहिणीनं इतकं टोकाचं पाऊल का घेतलं असेल, एवढं हस्तखेळतं कुटुंब असताना सुद्धा असा काय डोक्यात विचार आला असेल रोहिणीच्या, की आत्महत्या करण्यापर्यंत एवढा टोकाचा निर्णय घेतला. आणि आंतरजातीय विवाह होताही सगळ्यांच्या विरोधात जाऊन, घरच्यांच्या सगळ्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं आणि सुखी समाधानी होती. सुरुवातीला थोड्या दिवस पुण्याला गेले राहायला, नंतर तिथे थोड्या दिवस राहिले, रील्स काढल्या, नंतर गावाकडे आले, स्वतःचं हॉटेल काढलं, ग्रामपंचायत हॉटेल. तिथं त्यांना यश मिळालं, रील्स काढल्या आणि रील्स काढत काढत चाहते सुद्धा त्यांच्याकडे वळले. कारण फक्त जेवणापुरतच नाही, रील्स ह्यांच्या बरोबर रील्स काढण्यासाठी भेटण्यासाठी सुद्धा ह्यांना भरपूर लोक येऊ लागली. असं करत करत त्यांनी अजून दोन दोन शाखा उघडल्यात. आंतरजातीय विवाह केला ठीक आहे हो. आंतरजातीय विवाह केला, पण आंतरजातीय विवाह पण त्यांचं करण्या अगोदर जे त्याने युट्यूब चॅनल जे उघडलं होतं का नाही, 8 वर्षाखाली उघडलेलं होतं. म्हणजे त्यांचे निलेश पाराधीची ओळख ही लग्नाच्या अगोदर 5-6 वर्ष ते एक दोघांना ओळखत होते. एक दोघांना त्यांनी जाणून घेतलं. जाणून घेतल्यानंतर पूर्ण विचाराने त्यांनी विवाह केला होता, असा पण नाही. आणि विवाह करण्या अगोदर त्या 2 मुलांच्या आई होत्या, पण त्या 2 मुलांना मागं टाकून पण त्यांनी यांच्यासोबत विवाह केला. म्हणजे तेव्हा पण काहीतरी विचार केला असेल, विचार आणि करूनच ते विवाह केला असेल. यांची ओळख सुद्धा सोशल मीडियावरूनच झाली. आणि खर तर त्या दिवशी ह्या दोघांचं काय तर भांडण झालं आणि निलेश पारादे ही हॉटेलच्या बाहेरच बसलो होतं आणि रोहिणी पारादे आतमध्ये गेल्या. निलेश परादे यांना वाटलं की येतील बाहेर, पण वाट बघितली, पण त्यांचा काही आवाज नाही, काय नाही. पण त्या खूप वेळ बाहेर आल्या नाहीत. म्हणून निलेश परादे ज्यावेळेस आत गेला त्यावेळेस त्यांनी खिडकीतून बघितलं की असं रोहिणी परादे त्यांना असं अशा म्हणजे अवस्थेत त्या दिसल्या अवस्थेत की त्यांच्या आत्महत्या केलेलं त्यांनी गळफास लावून घेतलेलं त्या गळफास अवस्थेत लागून घेतला. बघितल्यावर त्या अवस्थेत बघितल्यावर त्यांच्या पायाखालची जमीन हादरली. त्यांना काय समजेना काय करावं असं. त्यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलवलं, तातडीने त्यांच्यावर उपचार करायचा पण प्रयत्न केला, पण डॉक्टरांनी त्यांना मृतदेह घोषित केलं. आणि त्यांच्या वडिलांनी तब्बल 25 दिवसानंतर त्यांच्या वडिलांनी निलेश परादेवर तक्रार केलेली आहे की मानसिक छळ आणि घरगुती कारणावरून ह्यांचा वाद होत होता. तिला हॉटेलमध्ये काम करायला लावायचं, असं तिच्याकडून करून घेण्यात येत होतं की काम. तर असं त्यांच्या वडिलांनी तक्रार केली. पण ह्या तक्रारीवरनं निलेश परादे यांची एक पोस्ट त्यांनी व्यक्त केली. आपल्या चाहत्यांना सांगितलंय की माझं अणूवर इतकं प्रेम होतं की मी प्रत्येक गोष्ट अणूला सांगत होतो, सांगून करत होतो. आणि अणू, तू माझ्या आयुष्यातून सोडून गेली, ह्यावेळी तू माझ्या सोबत असायला पाहिजे होती. ज्या लोकांनी तुला घालून पाडून बोलली, ज्या लोकांनी तुला साथ दिली नाही, आता तीच लोक तुझ्या बाजूनी बोलायला लागले ते. असं त्यांनी त्यांची हळहळ व्यक्त केली. आणि अजून 25 दिवस झालं रोहिणी पारदेला अजून सुद्धा न्याय मिळत नाही. आणि त्यांची चाहते सुद्धा त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात. आणि सोशल मीडियावरनं तुम्ही बघता की कमेंट भरपूर यायला लागलेत निलेश परादेच्या विरुद्ध, ताईंच्या विरोधात. पण बरोबर ह्याच्या आहे. मागचं रहस्य काय असेल? बरोबर आहे, कारण त्यांच्या आई वडिलांचं म्हणणं या लागले की माझ्या मुलीच्या आत्महत्येला कारणीभूत निलेश पारांदे. निलेश पारांदेचं म्हणणं काय या लागले की आतापर्यंत लग्न झाल्यापासून ह्यांनी आम्हाला घालून पाडून बोलले, आमचे आबरू काढले, प्रत्येक वेळी ह्यांनी आम्हाला त्रास दिलाय. मग आई वडिलांचं म्हणणं असं येते, निलेश पारादेचं म्हणणं तसं येते. मग नेमका अनुजा पारदेला त्रास होता कुणाचा किंवा झाला, ही आपण म्हणजे ही सत्यता आपण विसरून चालत नाही की त्याने आत्महत्या केली. कुठं तर गोष्टी हार्ट झाल्या, कुठं तर मनाला लागले, काहीतरी मनाला लागल्याशिवाय आत्महत्या. निलेश पारादी म्हणते मी ह्यात म्हणजे माझा काहीच ह्यात दोष नाही किंवा मी तिला टॉर्चर केलं नाही, माझ्यासोबत खुश होती ती, सगळं व्यवस्थित आमचं चालू होतं. आई वडिलांचं म्हणणं आहे ती त्रास द्यायला लागलाय. मग ह्या गोष्टीचा कुठं ना कुठं कारणीभूत काही ना काही गोष्टी कारणीभूत असलेल्या ना त्यांच्या आत्महत्येच्या मागं. कारण एवढा मोठा आत्महत्येचा निर्णय घेणं म्हणजे तेवढ्याच त्या मनाला गोष्टी लागल्याशिवाय तर माणूस असा निर्णय घेऊ शकत नाही ना. पण शेवटी ह्या प्रश्नाचं उत्तर ही आज तागायत, आज 30 दिवस झाले त्यांच्या आत्महत्येला, तरी पण या प्रश्नाचं उत्तर अद्याप पोलिसांना पण सापडलं नाही की नेमकं आत्महत्येचं कारण काय आहे, काय कारण तर असेल नेमकं. पोलिसांची चौकशी पण चालू आहे आणि त्यांचे कॉल रेकॉर्डिंग डिटेल्स पोलिसांनी काढलेत. ते तब्बल 3 महिन्याचा सीडीआर पण त्यांचा काढलेला CDR पण आतापर्यंत. काढलाय. हम्म.
आणि ते पण बघायला चाललंय की त्यातनं कुणाला किती वेळ बोलल्या पारादे, निलेश पारादे, रोहिणी पारादे दोघं पण असो कुणाबरोबर त्यांचा कॉन्टॅक्ट होता, कुणाबरोबर बोलल्या, कुणाबरोबर नाही, हे पण चालू आहे सीडीआर काढायला. आणि इतकंच त्यातून नाही निदर्शनास तर काय येतंय? इतकंच नाही तर ज्यावेळेस त्यांच्यावर अंत्यसंस्कार होत होते त्या अंत्यसंस्काराच्या वेळेस सुद्धा इतके म्हणजे बाचाबाची झाले, भांडण झाले, इतकं म्हणजे एकमेकाला खालवर बोलणं झाले. त्यांचा अंत्यसंस्कार होताना सुद्धा म्हणजे खूप गोंधळ झालेला आहे, खूप गदारोळ झालेला आहे तिथं सुद्धा. म्हणजे खरंच म्हणजे नेमकं ते आई वडिलांचं खरं आहे की ते निलेश पारादीचं खरं आहे, ही कन्फ्युजनच आहे सध्या. आजही ह्या प्रश्नाचं खरंच कन्फ्युजन आहे की नेमका दोष कोणाचा आहे. त्यांचा अगोदरचा व्हिडिओ तर बघून तर असं वाटतं की त्यांना काही त्रास नव्हता, हसतं खेळतं कुटुंब होतं आणि त्यांच्या त्या रील्स मधून त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य ते तर प्रेक्षकांना दिसते. त्याच्यामुळे कन्फ्युजन मध्ये सर्वजण आहेत की असं नेमकं झालं काय की एवढ्या टोकाचा पाऊल उचलला. बरोबर आहे हो. कन्फ्युजन म्हणजे आणि कसं आहे ना माहितीये का, ज्यावेळेस माणसावर ताणतणाव येते त्यावेळेस बऱ्याच गोष्टी बदलत येत्या. आज त्यांनी त्यांच्या अगोदर एक शाखा होती, एका शाखा ओपनिंग नंतर जवळजवळ 2 शाखा त्यांनी उघडल्या. 2 शाखा उघडल्यानंतर त्याचा काहीतरी त्यांना ताणतणाव असेल किंवा कामाला बऱ्याच वेळा त्यांची म्हणजे त्यांच्याकडून बऱ्याच रील मध्ये ऐकले आपण कामाला त्यांना ते भाकरीला महिला सापडत नव्हत्या. मग एका सोडून 3-3 शाखाशींचं म्हणजे व्यवस्थापन बघणं म्हणजे ही त्यांच्यासाठी खूप रिस्की गोष्ट असेल. त्यातनं पण ते ताणतणाव असेल त्यांना. आणि कसं आहे माहितीये का मॅडम, एका स्त्रीच्या मनाला जर कुठली गोष्ट हर्ट झाली ना, तिला दुसरं काही सुचत नाही बरं का. आणि रोहिणी परादेला वाटलं असेल, मी घर, दार, आई, वडील, माझा अगोदरचा नवरा, मुलं एवढा सगळ्यांना सोडून मी ह्याच्यासाठी आली. आणि जर ह्याच्यासोबत जर मला शारीरिक, मानसिक काय त्रास होत जर असेल, माझा इगो असो, मन असो, काय दुखावलं जर असेल, तर ती गोष्टी कुठली स्त्री ती गोष्ट सहन करू शकणार नाही. हार्ट होणार असंच तिच्या काहीतरी झालं असेल ना. खूप मोठे तिच्या असंच म्हणजे काहीतरी. काय झालं ते हार्ट झाले असतील की आपण हम्म. आपल्या भूतकाळात एवढं सगळं ह्याच्यासाठी सॅटिस्फाय केलंय, एवढा सगळं आपण ही केलंय, त्याग केलाय, तरी पण या स्टेपला सगळं पैशाची काही कमी नाही. एवढे मोठे आपण इन्स्टाला आपले एवढे फॉलोअर्स आहेत, इन्स्टाचं इन्कम आहे, युट्यूबचं इन्कम आहे, सगळं सेटल आहे, व्यवसाय सेटल आहे. ते सेटलमेंट असताना जरी त्यांना जर ते मनासारखं म्हणजे सुख नसेल किंवा त्यांना जर त्यातनं पण जर कष्ट पडत असेल तर त्या गोष्टीचं त्यांना सगळ्यात जास्त हार्ट झाले असतील आणि त्या भावनेतनं पण त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असेल, असं पण असू शकल. हम्म. तर चला तर मग आपण आपल्या मैत्रिणींना हा व्हिडिओ कसा वाटतोय विचारूया आणि आम्हाला कमेंटद्वारे सांगा की तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटतोय. 7 आणि मैत्रिणींची असं पण सांगा की खरंच तुमच्या अँगलनं तुम्हाला काय वाटतंय की अनुजा पारादेनं असं कोणत्या डोक्यानं म्हणजे असं का कोणता डोक्यात विचार आला असेल त्याने हे पाऊल उचललं असेल. तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकताय.